नमस्कार. आज आपण करमाळा तालुक्यातील कविटगाव इथे आलेलो आहोत. इथे या शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये टोमॅटोची लागवड केलेली आहे. आता यांना लागवड केल्यानंतर ग्रोथ होत नव्हती किंवा झाडं जी आहेत ती करपत होती. उन्हामुळे पिकांवर हे टोमॅटो म्हणजे एक नाजूक पीक आहे आणि त्याच्यावर बरेचसे परिणाम होतात. आपल्याला त्याला फार जपावं लागतं. त्यानंतर माने सरांनी त्यांना काही प्रोडक्ट दिले आणि आज प्लॉट आपण बघतोय की अतिशय व्यवस्थित कंडिशनला सेट झालेला आहे. तर काय काय झालं होतं सर आधी त्यांना? पान खालून करपत चाललेली होती आणि काळोखी काहीच दिसत नव्हती झाडांना आणि फुटवा काहीच दिसत नव्हता. RPS 76 आणि स्प्राउट रिच दोन्ही एकत्र करून 6 दिवसापूर्वी आपण यांना स्प्रेला दिलं होतं. तर त्याच्यात काळी जाड झालेली आहे, फुटवा पण दिसतोय लहान लहान आणि झाडाची काळोखी जास्त वाढलेली आहे. तुम्हाला काय चांगला बदल रिझल्ट झाला? चांगला रिझल्ट शेंडा चांगला पानं ही चांगली रुंदल्यात ना. किती दिवसात रिझल्ट वाटला तुम्हाला काळोखी वगैरे झाडाला? 5 ते 6 दिवस झाले. 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट आला. जाणवतोय. फक्त एकाच फवारणीमध्ये. एकच फवारणी घेतली. अच्छा. म्हणजे पिकामध्ये ताण सहन करण्याची शक्ती जी आहे ती आपल्या प्रोडक्टने चांगली डेव्हलप झालेली आहे. थँक्यू.